सुधाकर बडगुजर, बबन घोलप आज भाजपमध्ये प्रवेश करणार। 15हून अधिक माजी नगरसेवकही उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार। नाशिक पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या पक्षाला धक्का। पवारांच्या राष्ट्रवादीतील गणेश गीते सुद्धा आज भाजपमध्ये प्रवेश करणार। मुक्तागिरी बंगल्यावर शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक संपन्न। उदय सामंत आणि प्रताप सरनाईक बैठकीला उपस्थित। दरम्यान अजित पवारांकडून निधी मिळत नसल्याचा शिवसेनेच्या मंत्र्यांचा होता आरोप। बैठकीत त्यावर चर्चा झाल्याची शक्यता। अनंत अंबानींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी घेतली भेट। दोघांमधील भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात। चेअरमन पदासाठी उभं राहण्याचा संविधानानं मला अधिकार दिला। 85 वर्ष वय झालेल्यांना याचं विस्मरण होतंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा चंद्रराव तावरेंना टोला। वयोमानानुसार प्रत्येकाला थांबावं लागतं। अजित पवारांचा पुन्हा चंद्रराव तावरेंवर नाव न घेता निशाणा। 85 वर्षाचा माणूस कारखाना चांगला चालवेल का? अजित पवारांचा सवाल। सोमय्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसले। वर्ध्याचे ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख निहाल पांडेंचा दावा। किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल व्हायला हवा, निहाल पांडेंची मागणी। तर सोमय्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसले नाहीत, वर्धा प्रशासनाचं स्पष्टीकरण। 5वा वर्ष अभ्यास करून अधिकारी झालेल्या अभ्यासू लोकांच्या खुर्चीवर असे ऐरेगैरे लोक बसूच कसे शकतात? ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा सवाल। भाजप शासित राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचं मातेर करून ठेवलंय, सुषमा अंधारेंची टीका। भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर टीका केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक। गोगावलेंनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा घातली। पूजेसाठी गुवाहाटीच्या बगलामुखीमधून महाराज आणले, वसंत मोरे यांचा गंभीर आरोप। बगलामुखी मातेकडे होमहवन केलं। वसंत मोरे यांनी होमहवन केलेलं नसल्यामुळेच त्यांचं डिपॉझिट जप्त झालं। वसंत मोरेंच्या आरोपांना मंत्री भरत गोगावले यांचं उत्तर। घोटाळ्याच्या आरोपांवरून आनंद परांजपे गोगावले आमनेसामने। भरत गोगावलेंचे भ्रष्टाचार 7 दिवसात बाहेर काढणार। गोगावलेंनी रायगड जिल्हा परिषदेत गैरव्यवहार केल्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंचा आरोप। भ्रष्टाचार समोर आणा, मंत्रिपदाचा राजीनामा देईन। आरोप सिद्ध न झाल्यास परांजपे स्वतःच्या तोंडाला काळं फासणार का? मंत्री भरत गोगावलेंचं आनंद परांजपेंना आव्हान। भाजपचा जीव बीएमसीत अडकला आहे, हे उद्धवजी आम्हाला मान्य आहे। मुंबईकरांसाठी आम्हाला बीएमसीत लक्ष घालायचंय, प्रवीण दरेकर यांची उद्धव ठाकरेंवर टीका। माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं अब्दुल सत्तार होते नाराज। रायगडच्या 3 इडियट्स पैकी एकानं तटकरेंविषयी गरळ ओकली। आनंद परांजपेंचा भरत गोगावलेंवर जोरदार निशाणा। रायगडमध्ये 2 महेंद्र, 1 धर्मेंद्र, आम्ही 3 इडियट्स एकत्र। मंत्री भरत गोगावलेंचं आनंद परांजपेंना उत्तर। पंपावर पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्यधीश झाले। मळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचार सभेतील अजित पवारांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून फेक नरेटिव्ह पसरवलं जाते। अंबानींबाबत चुकीचं बोललो असल्यास राजकारण सोडेन, अजित पवारांचं आव्हान। पाऊस बघून छत्री घेण्यापेक्षा रेनकोट घेतलेला कधीही बरा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एनडीएचा रेनकोट घ्यावा। सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर रामदास आठवलेंची मिश्किल प्रतिक्रिया। गोंदिया जिल्हा बँकेवरून नाना पटोले, प्रफुल्ल पटेल यांच्यात शाब्दिक वार। गोंदिया जिल्हा बँकेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं लुटलं। काँग्रेस नेते नाना पटोले यांचा प्रफुल्ल पटेलांवर नाव न घेता आरोप। राजकारणासाठी काही चिल्लर नेते काहीही आरोप करतात, चिल्लर म्हणत प्रफुल्ल पटेल यांची नाना पटोलेंवर टीका। कोण कुणाला भेटलं यावरून काय फरक पडतो? फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीच्या चर्चांवर प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे महायुतीत नको, ते सतत भूमिका बदलतात। सांगलीतील एका कार्यक्रमात रामदास आठवलेंचं वक्तव्य। विधानसभेला राज ठाकरे आमच्यासोबत नव्हते, त्यामुळे आमच्या जागा अधिक आल्या। आठवलेंचा राज ठाकरेंना टोला। मुख्यमंत्री राज ठाकरेंना भेटले असं बोलून गैरसमज पसरवू नका, अशी शिलारांची प्रतिक्रिया। तर अधिकृत भेटण्याची जागा मंत्रालय किंवा वर्षा बंगला। यावेळी ताजलँड एंडच्या लॉबीमध्ये अनेक बिल्डर उपस्थित होते, राऊतांचा दावा। नव्या सरकारमुळे पनवती लागल्याच्या राऊतांच्या टीकेला भाजप नेत्यांचं प्रत्युत्तर। संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला पनवती लागली आहे अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली। तर सरकारमुळे ठाकरेंच्या शिवसेनेला पनवती लागल्याचं मुनगंटीवारांचं वक्तव्य। भंडारा दूध संघ निवडणुकीत काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना एकत्र लढणार। भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुका काही दिवसातच पार पडणार। भंडाऱ्यात महायुती आणि मवियाचे घटक पक्ष एकत्र लढणार। नाशिकमधील आदिवासी रोजंदारी शिक्षकांचं रास्ता रोको आंदोलन मागे। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची मध्यस्थी यशस्वी, मात्र मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन स्थगित करण्यास नकार। आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंसमोर शिक्षक हात जोडून रडला, आम्हाला आमच्या हक्काची नोकरी द्या, शिक्षकाची मागणी। ठाकरेंकडे पुलासाठी केलेली मागणी पूर्ण झाली नव्हती। दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेख यांचा आरोप। कुठल्याही कामाला मंजुरीनंतर पूर्ण व्हायला 2 ते 2.5 वर्षांचा वेळ जातो। कुंडमळा दुर्घटनेनंतर सुनील शेख यांची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जखमी पर्यटकांची भेट घेतली। तळेगावमधील रुग्णालयात जात जखमी पर्यटकांची केली विचारपूस।
धोकादायक ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घ्या. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे प्रशासनाला आदेश. सूचना न पाळणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्याचेही निर्देश. जयश्री पाटलांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय धक्कादायक. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. विशाल पाटील आणि मी सोबतच विश्वजित कदम यांचं स्पष्टीकरण. जयश्री पाटील भाजपसोबत गेल्यावर अनैसर्गिक युती होईल. जयश्री पाटील यांच्या निर्णयावर खासदार विशाल पाटील यांची टीका. जयश्रीताईंनी काँग्रेसच्या विचारधारेच्या उलट जाऊ नये, विशाल पाटील यांचा सल्ला. गोगावले जे बोलले ते योग्य की अयोग्य याच्यात मी जाणार नाही. भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर केलेल्या टीकेवर केसरकरांची प्रतिक्रिया. कोर्टाचे आदेश असतानाही विखे पाटील यांना अटक होत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर विखेंनी 9 कोटींचं कर्ज काढल्याचा बच्चू कडूंचा आरोप. अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र. विभागीय सहनिबंधकांचा मोठा निर्णय. न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत कारवाई. पुण्याच्या भोरमधील बनेश्वर मंदिराजवळील रस्त्याचं दोन्ही राष्ट्रवादींकडून भूमिपूजन. आधी 7 जूनला सुप्रिया सुळे यांनी केलं भूमिपूजन. नंतर दादांचे आमदार शंकर मांडेकर यांच्याकडूनही त्याच रस्त्याचं भूमिपूजन. दरम्यान रस्त्यासाठी आणलेल्या निधीवरून श्रेयवाद सुरू. सोफिया कुरेशी, व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठी भूमिका बजावली. महिलांना शरद पवार यांनी लष्करात संधी दिली. शरद पवारांच्या ऐतिहासिक निर्णयाची जयंत पाटलांकडून आठवण. अनेकांनी साखर कारखान्यांकडे स्वतःचं कुटुंब चालवण्याचा व्यवसाय म्हणून पाहिलं, त्यामुळे सहकार बदनाम झाला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची सहकार मंत्र्यांसमोरच पवार कुटुंबावर नाव न घेता टीका. मुंबईतील वॉटर मेट्रोचं काम लवकरात लवकर सुरू करा. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे निर्देश. वॉटर मेट्रोचा आराखडा 3 महिन्यात सादर करण्याच्या सूचना. कोची शहराच्या धर्तीवर मुंबईत लवकरच वॉटर मेट्रो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले अजित गव्हाणे घर वापसी करणार. संध्याकाळी अजित पवारांच्या उपस्थितीत गव्हाणेंचा 15 ते 16 माजी नगरसेवक पुन्हा घड्याळ हाती घेणार. अजित गव्हाणे शरद पवारांच्या पक्षाचे विधानसभेतील उमेदवार होते. दुपारी मातोश्री निवासस्थानी वर्सोवा आणि जोगेश्वरीतील भाजप कार्यकर्त्यांचा आज पक्षप्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणारा पक्षप्रवेश सोहळा. राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 12 वाजता बैठक. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्याचं आज मंत्रालयात सादरीकरण. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक विकास आराखड्याचं करणार सादरीकरण. तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून तुळजाभवानीचा भारत माता असा उल्लेख असलेलं पत्र मागे. भोपे पुजारी मंडळाच्या आक्षेपानंतर मंदिर संस्थानकडून नवीन सुधारित पत्र. बीडमध्ये वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचे फोटो. राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीस बप्पासाहेब घुगेंच्या वाढदिवसानिमित्तानं बॅनर. बप्पासाहेब घुगेंच्या समर्थकांनी बॅनर लावले. चर्चेत. संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी होणार. आजच्या सुनावणीत वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता. यवतमाळमध्ये काँग्रेसच्या माजी आमदाराच्या फॉर्च्युनर गाडीची तोडफोड. माजी आमदार वामनराव कासावार यांच्या फॉर्च्युनरची कुऱ्हाडीनं तोडफोड. पाटण पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल. शेतजमिनीच्या पेरणीवरून वाद. केस गळती नख गळतीनंतर बुलढाण्यात आता हातांना भेगा पडण्याचा आजार. मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख गावातील प्रकार. 14 गावकऱ्यांच्या हाताला भेगा पडल्याच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमधील ढोलबारेमधील शाळेला अचानक दिली भेट. पहिल्या दिवशी शाळेत केवळ 30च विद्यार्थी उपस्थित असल्याचं समोर. विद्यार्थ्यांसोबत शाळेतील शिक्षकही गैरहजर असल्याचं समोर. दादा भुसे यांनी व्यक्त केला संताप. महावितरणच्या तुटलेल्या वायरीचा शॉक लागत 2 शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमधील घटना. संतप्त नागरिकांचा चिखलठाणा जालना रस्त्यावर रास्ता रोको. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांचा जीव गेल्याचा आरोप. कोल्हापूर शहरातील 20 गावं आज बंद राहणार. कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांकडून बंद पाळला जाणार. कोल्हापूर हद्दवाढी संदर्भात मुंबईत महत्त्वाची बैठक. वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी एकाचं अपहरण करून लुटल्याचा प्रकार. लुटल्यानंतर त्याची हत्या. शिर्डीत घडली धक्कादायक घटना. हत्येप्रकरणी मुख्य आरोपीसह 6 अल्पवयीन मुलं ताब्यात. नागपूर जिल्ह्यात 2 दिवसात हत्येच्या 3 घटना. गोरेवाडा जंगलात तरुणाची प्रेमसंबंधातून हत्या. खापा इथल्या गांधी चौकात भर दिवसा सिनेस्टाईल गोळीबार. कुही तालुक्यातील पाचगाव भागात चौकीदाराचे हातपाय बांधले. नगर जिल्ह्यातील निपाणी वडगावमधील 90 कुटुंबियांची राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची परवानगी. 50 वर्षांपासून राहत असलेली आदिवासी कुटुंबाची घरं पाटबंधारे विभागाकडून काढून टाकण्याची नोटीस आल्यानं नागरिक हतबल. प्रसिद्ध नृत्यांगना हिंदवी पाटीलनं पुण्यात सुरू केलेल्या सह्याद्री अमृततुल्य दुकानावर पालिकेची कारवाई. कुठलीही नोटीस न देता पालिकेनं कारवाई करणं चुकीचं. हिंदवी पाटीलची संतप्त प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमधील ज्वेलरीच्या दुकानातील आजी आजोबांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल. वृद्ध दाम्पत्याची परिस्थिती पाहून दुकानदारानं मण्याचा एक पोत आणि डोरलं त्यांना भेट म्हणून दिलं. पुण्याच्या मुळशी तालुक्याचे तहसीलदार रणजित भोसले निलंबित. 7/12 दुरुस्तीत अनियमितता केल्याच्या कारणास्तव शासनाची कारवाई. गेल्या 24 तासात 18 नागरिकांचा मृत्यू. 62 नागरिक जखमी. राज्याच्या आपत्ती विभागाचा 24 तासांचा अहवाल समोर. रत्नागिरीत सर्वाधिक 112 मिलीमीटर. सिंधुदुर्गात 110 मिलीमीटर पावसाची नोंद.
वारकऱ्यांच्या गाड्यांना 18 जून ते 10 जुलै दरम्यान टोलमाफी देण्याचा निर्णय. 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर टोलमाफीचा करण्याचा बांधकाम विभागाचा निर्णय. मध्य रेल्वेकडून विविध ठिकाणांहून आषाढीसाठी 80 रेल्वे. नागपूर, कोल्हापूर, अमरावती, खामगाव इथून 1 ते 10 जून दरम्यान 80 आषाढी विशेष रेल्वे धावणार. पालखी प्रस्थानानंतर बस मार्गात बदल होणार. हडपसर, लोणी, काळभोर बस मार्गात बदल. बस दिवेघाट ऐवजी बोपदेव घाट मार्गे सुरू असणार. नवी मुंबईतील सेक्टर 17 मधील प्लाझा इमारतीची भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानं 8 ते 10 गाड्यांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. गाड्यांवर पडलेली भिंत आणि झाड काढण्याचं काम सुरू. नवी मुंबईच्या वाशीत भिंत कोसळल्याच्या घटनेत एक व्यक्ती थोडक्यात वाचली. काही सेकंदाच्या अंतरानंच योग्य वेळी उडी मारल्यानं व्यक्ती वाचली. घटनेत वाहनांचं मात्र मोठं नुकसान. महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट. पुढील 24 तास मुसळधारेचे. गोवा, दक्षिण कोकणसह उत्तर कोकणात अतिमुसळधारेचा इशारा. येत्या 24 तासांसाठी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरला ऑरेंज अलर्ट. रायगड, पुणे घाट, सातारा घाटाला रेड अलर्ट. नाशिक, उत्तर विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज. पुणे अहिल्यानगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी. महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी. जेसीबीच्या सहाय्यानं पाणी बाहेर काढण्याची वेळ. साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा. अंधेरीत इमारतीचं काम सुरू असताना दुर्घटना. सोनलाल प्रसाद नावाच्या 27 वर्षीय कामगाराचा मृत्यू. अंधेरी कुर्ला रोडवरील सायलीला बिझनेस पार्क जवळची घटना. संगमेश्वर तालुक्यातील धामणी इथे घरात अडकलेल्यांना वाचवलं. लहान मुलांसह 4 जणांचं संगमेश्वर पोलिसांकडून रेस्क्यू. संगमेश्वर पोलिसांनी दोरीच्या मदतीनं लोकांना सुखरूप बाहेर काढलं. शास्त्री नदीला पूर. चिपळूण कराड महामार्गावरील पाटणमधील पूल वाहून गेला. मोठ्या वाहनांची वाहतूक बंद. कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी देवरुख किंवा रत्नागिरी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना. करूळ घाटात दरड कोसळल्यानंतर माती मलबा हटवण्यासाठी जेसीबीची मदत. रस्त्यावरील ढिगारा बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत. रत्नागिरीच्या माखजन बाजारपेठेत पाणी साचलं. काही दुकानं पूर्णपणे पाण्यात बुडाली. नागरिक दुकानातील सामान बाहेर काढत असल्याचं चित्र. सांगलीतील तासगावात 10 ते 15 मेंढरांसह वाहून जाणाऱ्या मेंढपाळाला वाचवलं. तांदळे वस्तीवरील पूल ओलांडताना दुर्घटना. अमरनाथच्या मोतीराम रिक्षा स्टँडवर झाड पडलं. सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही. विरारमध्ये महावितरणच्या विद्युत तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं विद्युत तारांमधून मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडाल्या. कोपरी नाका परिसरात काल रात्री 8 वाजताची घटना. पुण्यातील कोथरूडमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये साचलं ड्रेनेजचं पाणी. ड्रेनेज लाईन तुंबल्यानं सोसायटीच्या पार्किंगमध्ये आलं पाणी. नागपूरकरांची पावसाची प्रतीक्षा संपणार. पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज. 17 ते 21 जून दरम्यान नागपूरसह विदर्भात पाऊस बरसणार. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. मुसळधार पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान. अनेक भागातील लागवड केलेली रोपं वाहून गेली. शेतकरी आर्थिक संकटात. विसर्जनाचं धोरण नसतानाही पीओपी मूर्तींची नोंदणी सुरू. पीओपी गणेश मूर्तींबाबत न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मूर्तिकारांकडे पीओपी मूर्तींची नोंदणी. ई तिकीट आरक्षणासाठी आधार कार्ड अनिवार्य. एजंटद्वारे होणाऱ्या तिकीट आरक्षणावर अंकुश ठेवण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून तात्काळ तिकीट योजनेत बदल. पीएमपीपेक्षा मेट्रो स्वस्त. पीएमपीच्या भाडेवाढीमुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ. जूनमध्ये मेट्रोच्या दैनंदिन प्रवासी संख्येत सरासरी 9,000 वाढ. साताऱ्यातल्या महाबळेश्वर, पाटण, जावळीतल्या 235 गावांमध्ये नवीन महाबळेश्वर प्रकल्प. हा प्रकल्प या भागाला वरदान ठरेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. आषाढी निमित्तानं दर्शनासाठी नागपूर ते पंढरपूर सायकलवारी. क्रीडा भारती आणि टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचर तर्फे आयोजन. पर्यावरण संवर्धनाचा संदेश. 13 ते 83 वयोगटातील सायकलपटू सहभागी. लासलगाव इथल्या कोटमगाव रोडवर ट्रकचं चाक गटारात जाऊन वाहतुकीची कोंडी. ट्रॅक्टरच्या सहाय्यानं ट्रकला बाहेर काढण्यात अपयश. जेसीबीच्या सहाय्यानं ट्रक बाहेर काढण्यात आला. नंदुरबारमध्ये तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिर. तृतीयपंथीयांना मतदानाचं ओळखपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड योजनेचा लाभ. नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागात अद्यापही मोबाईल नेटवर्कची समस्या. नेटवर्क नसल्यानं स्थानिक शासनाच्या योजनांपासून वंचित. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. धुळ्यात चोरीच्या दुचाकी विकायला येणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या. 13,09,000च्या 12 मोटारसायकल जप्त. शिरपूर पोलिसांची कारवाई. चंद्रपूरमध्ये 12 लाखांचं चोर बीटी बियाणं जप्त. चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. दोघं पोलिसांच्या ताब्यात. जळगावच्या भुसावळमधील नाहाटा चौक परिसरात टवाळखोरांकडून पेट्रोल पंप मालकासह कर्मचाऱ्यांना मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद. पोलिसांकडून 2 ते 3 जणांना अटक.
लातूरच्या गरुड चौक भागात महिलेची छेड काढत भावाला मारहाण, पीडितेच्या आईशीही आरोपींनी हुज्जत घातली। रस प्यायलाय म्हणत विवाहित महिलेची छेड, विवेकानंद चौक पोलिसात गुन्हा दाखल। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पद्मापूर प्रवेशद्वारातील मार्गावर चारचाकी वाहनांचा उच्छाद, वाघ बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांकडून हुल्लडबाजी, वनविभागाची चिंता वाढली। अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या एअर इंडियाच्या केबिन क्रू श्रद्धा धवन यांचं पार्थिव मुलुंडच्या निवासस्थानी आणण्यात आलं। रात्री उशिरा श्रद्धा धवन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 119 जणांचे डीएनए जुळले, 64 जणांचे मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्त। राजकोटमध्ये रुपाणींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार।